अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी बोलताना सांगितलं की मी आदरणीय मोदीजींना धन्यवाद देतो, त्यासोबत आदरणीय फडणवीस साहेबांनाही धन्यवाद देतो। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राला विक्रमी उद्दिष्ट प्राप्त झालं। पाठीमागच्या 8 वर्षामध्ये 10,26,000 घरं ही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून आलेली होती, परंतु मागच्या वर्षी ते उद्दिष्ट 29.29 लाख घराचं उद्दिष्ट महाराष्ट्राला मिळालं। याबद्दल मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन आणि खास करून ही घरं महाराष्ट्राला उपलब्ध करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रचंड प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन। आज या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की घरकुलाच्या निधी संदर्भातली भूमिका आता माननीय सदस्य महोदयांनी मांडली। मी सदस्य महोदयांना सांगेन की महाराष्ट्रामध्ये आता आपण बघितलं असेल की पाठीमागं जी घराचं उद्दिष्ट पाठीमागच्या वर्षीचं जे होतं, जवळजवळ ती घरं आता 7-8 वर्षातली पूर्ण झाली, पण चालू वर्षामध्ये 29,96,000 घराचं उद्दिष्ट आपल्याला मिळालं। त्यातलं लाभार्थी निश्चित झाले 28,17,806 घराचे। आपण एक महिन्यामध्ये विक्रमी वेळेमध्ये 27,85,724 घरांना आपण मंजुरी दिली। आता पहिला हप्ता आपण 26,17,539 घरांना पहिला हप्ता दिला आहे। दुसरा हप्ता आपण 17,73,726 घरांना दुसरा हप्ता आपण दिलेला आहे। तिसरा हप्ता पण आपण 11,48,099 घरांना आपण तिसरा हप्ता दिलेला आहे। आजपर्यंत एक वर्षामध्ये पूर्ण झालेल्या घरांची संख्या ही 6,05,596 आहे की जे आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्यानं एका वर्षामध्ये 6 लाख घरं कधी बांधली नव्हती। किमान त्यांना उद्दिष्टही तेवढं मिळालं नसेल, परंतु महाराष्ट्रानं 6,05,596 घरांचं आज बांधून पूर्ण केलेली आहेत। 15 मेला केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान साहेबांच्या हस्ते 5 लाख घराचं लोकार्पण केलं, 5 लाख घराचं। तेव्हापासून एकच महिना झाला आता 15 मे ते 15 जून, आता आपण साधारण त्या जून महिन्यामध्ये आहोत। या एक महिन्याच्या कालखंडामध्ये 1 लाख नवी घरं आपण बांधलेली आहेत। या संदर्भात आपण म्हणता ते खरं आहे, निधीच्या संदर्भातला विषय थोडासा आला होता। स्पर्श प्रणाली केंद्र शासनाची प्रणाली आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्या राज्य सरकारला नाही। ती प्रणाली स्वीकारत असताना काही टेक्निकल अडचणी आलेल्या होत्या, पण त्या सगळ्या टेक्निकल अडचणी आता सुटलेल्या आहेत। त्या प्रणालीमधून आता घरकुलाचे हप्ते अगदी व्यवस्थित जात आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण आपल्याला येत नाही। मी आपल्याला सांगेन 25-26 मध्ये 5,290 कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झाला होता। 26-27 मध्ये 13,947 कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे। एकूण निधी 19,237 कोटी रुपयाचा निधी आपल्याला एकूण निधी प्राप्त आहे आणि 6,607 कोटी रुपये खर्च झालेला आहे। तेव्हा निधीची कुठलीही कमतरता नाही, जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी आपल्याकडे उपलब्ध आहे। राज्य सरकारही निधीची उपलब्धता त्याचा वाटा जो आहे तो राज्य सरकारही करते। त्यामुळं स्पर्श प्रणाली स्वीकारत असताना काही टेक्निकल अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळेच निधी द्यायला उशीर झाला, अन्यथा निधीची कुठलीही कमतरता नाही। त्यामुळं तशा सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांना वेळेत हप्ता मिळाला पाहिजे, त्याचं घर बांधत असताना त्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत। मी अनेक प्रश्न अध्यक्ष महोदय उपस्थित करणार आहेत, पण अगोदरच मी या निमित्तानं सांगेन की या घरकुल आवास प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आदरणीय मोदीजी खूप जाणीवपूर्वक त्याच्यावर लक्ष ठेवून काम करतोय। आम्ही सगळेच काम करतोय। याच्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला घर मिळालं पाहिजे ही भूमिका जी आहे त्याच्यामध्ये कुठेही शासन कमी पडणार नाही, निधीची कमतरता येणार नाही आणि हप्ते वेळेत देण्यासाठी जे आवश्यक असेल ती सगळी पावलं उचलली जातील।
निलेश